आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। आता या कॉन्फरन्सला मी गेलो नाही ना, उगाच आईला वाईट वाटेल, पण राहू दे, नंतर बघू। ऐक 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 राजकुमार दादा, मी आमची लग्न झाली होती ना तेव्हा आम्ही महिनाभर फिरायला गेलो होतो बाहेर, तेही बिझनेसचा विचार न करता। तू 15 दिवस सोड, आठवडाभर तरी बाहेर फिरायला जाऊ शकतो ना। नीला, एक माझं आता नको, नंतर करू आपण। सारंग यार, ऐक, नंतर अरे राहू दे, सोड। मॉम, काय मला एक गोष्ट सुचवायची होती तुला। मग ऍक्च्युली मला पण एक गोष्ट सुचवायची होती। दोघांनाही काहीतरी सुचवायचंय का काहीतरी ठरवून सांगताय? हा नाही मॉम, म्हणजे नाही मॉम, ठरवलं नाहीये, पण माझं असं म्हणणं आहे की लगेच सारंगवर इतक्या मोठ्या कॉन्फरन्सची रिस्पॉन्सिबिलिटी टाकण्यापेक्षा तुम्ही स्वतः का नाही जात? बेस्ट आहे आयडिया ही मॉम। अरे हो, पण मला शक्य नाहीये, कारण काही परदेशातले इन्व्हेस्टर्स येत आहेत, त्यांच्याबरोबर मीटिंग्स लाईन्ड अप आहेत। इनफॅक्ट पुढला सगळा आठवडा माझा त्याच्यातच जाणार आहे, आणि मला जरी शक्य असतं तरी सुद्धा मी गेले नसते, कारण माझ्या मुलांवरती पूर्ण विश्वास आहे। नील, तुला काय सांगायचं होतं? हां, तर मॉम, जिथे आपलं कॉन्फरन्स होणार आहे त्या ठिकाणी आपल्या कुलदेवतेचं मंदिर आहे। नील, ए थांब थांब, त्याला बोलू दे, बोल। हा, तर माझं असं म्हणणं होतं की सारंग आणि सावलीचं नवीन लग्न झालंय, तर आपल्या कुलदेवतेच्या दर्शनाला गेले असते तर बरं झालं असतं। म्हणजे कॉन्फरन्स पण झाली असती, दर्शन पण झालं असतं आणि हनीमून पण। काय हा म्हणजे नीलचं म्हणणं बरोबरच आहे, कारण आता लग्नानंतर आपण सागर संगीत घरामध्ये गोंधळ घातला, पूजा केली, आता फक्त कुलदैवताचं दर्शन तेवढंच राहिलंय, तेही होऊन जाईल ना। नाही, मला त्याची गरज वाटत नाही। आई, मला वाटतं ही चांगली आयडिया, तुम्ही होकार द्यायला हवा। अमृता प्लीज, प्लीज अमृता प्लीज। सारंग, सारंग, हा आई, तुझ्याशी बोलतेय मी। माझं डिसिजन फायनल आहे। मी तेच बोललो होतो नीलला, आई टेन्शन नको घेऊ, मी जातो। तेच सांगतेय, तू आणि ही मुलगी दोघांनी एकत्र जायचंय। आणि येताना आपल्या देवाचं दर्शन सुद्धा घेऊन या।